बुलढाणा शहरासह परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकताय। हे धरण जे आहे पूर्णतः भरलेलं आहे आणि 100% धरण भरून गेलेलं आहे आणि पुढच्या वर्षभराची जी तहान आहे बुलढाणेकरांसह परिसरातील गावांची ती आता मिटणार आहे आणि त्याची जी चिंता होती ती देखील आता मिटली असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। कारण या धरणामध्ये जवळपास 12.40 दशलक्ष घनमीटर एवढा जो पाणी आहे, साठा जो आहे, पाण्याचा साठा जो आहे तो या वर्षीचा झालेला आहे आणि या वर्षी 15 मे ते 27 जून पर्यंत पाणी कमी असल्यानं या बुलढाणेकरांसह परिसरातील नागरिकांना पाणी पोहोचावं यासाठी खडकपूर्णा या प्रकल्पातून पाणी पुरवठा केला गेला होता। परंतु आता 27 तारखेपासून जे आहे ते पुन्हा एकदा या येळगाव धरणातून जे पाणी पुरवठा आहे तो सुरू केला असल्याची माहिती नगर परिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे। तर धरण भरल्याबरोबरच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड व नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पूजाताई गायकवाड यांनी येऊन या ठिकाणी जो आहे जे धरण आहे या धरणाच्या पाण्याचं जे आहे जलपूजन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील वर्षभरात पाणी जे आहे ते पुरणार असल्याची माहिती जी आहे ती या नगर परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा। शहराची तहान भागवणारं पैनगंगा नदीवर बांधलेलं आपलं येळगाव धरण काल परवाच्या रात्रीच्या दमदार पावसामुळे सकाळी 6 वाजेच्या दरम्यान 70% धरण भरलं होतं आणि 11 वाजता धरण 100% त्या ठिकाणी भरलं आणि अल निनोचा प्रभाव बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यावर जे सांगितलं जात होतं अतिशय चिंतेमध्ये आम्ही नगरपालिका प्रशासन आणि सगळे शहरवासी होते की आता यावर्षी धरण भरते की नाही भरते। परंतु ईश्वराची कृपा झाली, बुलढाणेकरांची पुण्याही कामात आली आणि आज येळगाव डॅम या ठिकाणी पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। परंतु आणखी संकट समोर असं आहे की आता या धरणावर 40 गावच्या नवीन योजना झालेल्या आहेत आणि त्या योजना जर सुरू झाल्या तर हे धरण फेब्रुवारीमध्येच याचं पाणी संपण्याची शक्यता आहे। एखाद्या वेळेला खडकपुराचं पाणी, ती खडकपुराची योजना ही खूप खर्चिक आहे आणि म्हणून ती योजना शहराची ताण भागवेल पण आजूबाजूच्या 40 गावांची ताण कोण भागवणार आहे। याच्याकरता आता काल परवाला जी काही पैनगंगा नदीच्या संदर्भाची नदी विभागात मिटिंग झाली तर वैनगंगा नळगंगाचं पाणी खडकीच्या डॅममधून पैनगंगेमध्ये म्हणजे बुधनेश्वरपर्यंत आणता येईल का, ते जर किमान अर्धा टीएमचं जरी पाणी आणता आलं तर ते पाणी डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला या धरणामध्ये सोडता येईल, म्हणजे जेणेकरून निसर्गाच्या शिवाय कृत्रिमरित्या हा डॅम आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी भरता येईल। दुसरा पर्याय असा आहे की या धरणाची हाईट वाढवता येईल का, एखाद्या मीटरने किती जमीन जाऊ शकते, किती घरं जाऊ शकतात याचा सगळा अभ्यास करून या धरणाची क्षमता कशाही करून वाढवणं आवश्यक आहे, अन्यथा खूप मोठ्या संकटाला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे। जे पाणी वैनगंगा नळगंगा येईल त्याला किमान प्रकल्प पूर्ण होईपर्यंत 5-6 वर्ष लागतील आणि तोपर्यंत शेवटचे 2-3 महिने कसे काढायचे हा सगळा विचार या ठिकाणी चालू आहे। परंतु निश्चितपणे जनतेच्या आशीर्वादाने चांगला मार्ग यातून निघेल आणि आम्ही चांगला मार्ग काढून पुढच्या काळामध्ये 40-50 वर्ष आपल्याला त्रास होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याचा विचार आमचा या ठिकाणी चालू आहे। तुर्तास आजचा जो डॅम भरला याच्यामुळे बुलढाणेकरांना जो दिलासा मिळाला, मी इंद्रदेवताचे, ईश्वराचे, निसर्गाचे आभार या ठिकाणी मानतो।